बातमी महत्त्वाची आहे। उपमुख्यमंत्री शिंदे नारायण राणेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सिंधुदुर्गमधील युती तुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांची मालवणमध्ये आज जाहीर सभा होतीये। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघर्ष होते। भाजप मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा निलेश राणेंनी आरोप केला होता आणि याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे आता मालवणमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहेच। मात्र त्याआधीच आता एकनाथ शिंदे हे नारायण राणे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि अगदी ते निलेश राणे यांच्यासोबत आता संपूर्ण घटनाक्रम हा जाणून घेणार आहेत असं त्यांनी स्वतः माध्यमांसोबत बोलताना सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदेंची मालवणमध्ये जाहीर सभा देखील असेल। या सभेत एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे आणि त्याच अनुषंगाने आता एकनाथ शिंदे हे नारायण राणे यांच्या घरी पोहोचले। इंदापुरात एक शब्द वापरला होता पण आता शहाणा झालोय असं अजित पवार म्हणतायत। धरणासंबंधित केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा अजित पवार यांनी उल्लेख केलाय। त्यावेळेस मला धू धुतलं होतं असं मिश्किल वक्तव्य अजित पवारांनी केलंय। आमच्या पुढे 30 सारखी तपासताय कुठं अजित पवारचा शब्द सापडतो, कुठं ती घसरतोय, कुठं ब्रेकिंग न्यूज करता येते, काय करता येतं। पण पत्रकार मित्रांनो, अनुभवातनं माणूस शहाणा बनतोय हे लक्षात घ्या। आम्ही या सिंगापूरमध्ये एक शब्द वापरला होता की आमच्या ग्रामीण भागातली जनता सहज वापरून जाते, म्हणून आम्ही आपलं भृंगे बैठकीमध्ये वापरला। जे मला त्याच्यात पण मोठी मोठी लोक होती, उंच उंच लोक होती। बळीचा बकरा होण्या इतका दूधखुळा नाही असं म्हणत निलेश राणे यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय असं नितेश राणे म्हणाले। तर हिंदुत्वावरून देखील राणे बंधू भिडलेत। हिंदुत्वाचं प्रेम आलं की कुणी करायला लावलंय असं निलेश राणे म्हणाले। तर राणेंचं रक्त हे भगवंय, कुणी हिंदुत्व शिकवू नये असा पलटवार नितेश राणे यांनीही केलाय। मालवणमधील कॅश प्रकरणावरून महायुतीत तणाव असतानाच आता राणे बंधू सुद्धा आमने सामने आले। शिंदेचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे एकटेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर थेट आरोप करताना दिसतात। त्यावरून बंधू नितेश राणेंनी शिवसेनेवर काही प्रश्न उपस्थित करत शंका व्यक्त केली होती। निलेश राणे पक्षात एकटेच पडलेत, त्यांना बळीचा बकरा बनवलं जातंय असं नितेश राणेंनी म्हटलं होतं। यावर आता निलेश राणेंनी सुद्धा उत्तर देत नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये, का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? आणि बळीचा बकरा म्हणजे काय असतो? एवढा कोण मी दूधखुळा वाटतो तुम्हाला की कोणतरी सांगेल आणि मी करीन आणि मी ऐकीन काय? माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतं की मी कोणाच्या ऐकण्यामध्ये येणारा माणूस आहे? आता बकरा कोणाचा होतो ते 3 तारखेला कळेल ना। मी जे बोलतोय ते कडू वाटत असेल पण शेवटी आज नाही तर उद्या निश्चित पद्धतीने कळेल। मी त्या दृष्टिकोनातून बोललो की त्यांचा बळीचा बकरा केला जातोय, त्यांनी त्याला कुठल्या हिशोबाने पाव होती का राजकीय टीका नव्हती। उदय सामंत स्वतः भेटून आले, आमचे केसरकर गेले आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे। निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत। आमदार झाल्यापासून त्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी त्यांनी प्रचंड काम केलंय। त्यामुळे जी काय वस्तुस्थिती काय आता घडलेली आहे, मी आज जाणार आहे त्यांच्याकडे, मी त्यांच्याकडून जाणून घेऊन त्याच्यावर मी बोलतो। बळीचा बकरा या वक्तव्यानंतर निलेश राणेंनी नितेश राणेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। अचानक हिंदुत्वाचं प्रेम जे आलं ना, ते कोण करायला लावतंय का? काँग्रेसमध्ये आम्हाला माहिती आहे ना काय काय होत होतं ते। राणेंचं कुटुंबाचं रक्त हे भगवं आहे हे निलेशजींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, म्हणून आम्हाला हिंदुत्व निश्चित पद्धतीने शिकायला लागणार नाही, कारण राणे कुटुंबाचं रक्तच भगवं आहे। निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर आणखी एक आरोप केलाय। रवींद्र चव्हाणांनी आपल्याला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती असं निलेश राणे म्हणाले। यावर रवींद्र चव्हाणांनी उत्तर देणं टाळलंय। त्यांना दुसरं काहीच घेणं देणं नाही। त्यांच्या समोर फक्त माणूस आला की तू मला सांग कुठला तू? म्हटलं साहेब मी शिवसेना। कधी येणार? म्हटलं साहेब कधीच नाही। आता समजा मी निवडून आलो, त्यानंतर ऑफर चालू होते। अरे निलेश तुला नंतर बीजेपीतूनच लढवायचं आहे ना,
अच्छा, मी तुमच्याकडे तिकीट मागत होतो, तुम्ही तर दिली नाही. नाही, एका घरात 3 कसे देणार? तुम्हीच बोललात. आता मी फडणवीस साहेबांच्या पायाला हात लावून बाहेर पडलो की साहेब मी जाऊ ना, तर साहेब बोलले हो. भाजपमध्ये आपण ऑफर दिलेली नितेश राणे बोलतात ते. आता निलेश राणे शिवसेनेचे आमदार झाले आहेत, त्यांना आता आम्ही कशाला आमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय जनता पार्टीमधनं शिवसेनेमध्ये निलेश राणेजी यांना वेळेवर आम्ही त्या ठिकाणी लढण्याकरता सांगितलं, ते लढलेले आहेत, ते संमतीने झालेलं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं आता असे काही चुकीचे गौप्यस्फोट करून मला वाटतं की महायुतीमध्ये अजून ताणतणाव होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यायची.